मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्क हा देखील फार महत्त्वाचा विषय आहे. बोरिवली मतदारसंघ जेव्हा आपण पाहतो, संजय गांधीच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत, त्या विभागाला डेव्हलप करतानाच्या येणाऱ्या अनेक समस्या आहेत. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उद्यानासोबत असलेल्या समस्या याच्यासाठी आणि त्याच्या निवारणासाठी म्हणून आमदार म्हणून तुम्ही काय प्रयत्न करताय? मुंबई एकमेव शहर आहे ज्या शहराच्या आतमध्ये नॅशनल पार्क आहे. खरं. आणि म्हणून हे आमचे लंग्स आहेत. हे फुफ्फुस आम्ही टिकवून ठेवलं पाहिजे, हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे जे जनावरं आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर त्यांना सुद्धा जे आवश्यक आहे ते संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अवेलेबल असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या गुफा आहेत त्या प्राचीन आहेत, ते सुद्धा आपलं जपलं पाहिजे. आणि मग आता लोकांना नॅशनल पार्कमध्ये यायचं आहे, कारण एवढं ओपन स्पेस आयदर समुद्र किनाऱ्यावर भेटतं किंवा नॅशनल पार्कमध्ये भेटतं. तर तिथे जर आपण काही नवीन नाही दिलं तर मग लोकांमध्ये क्रेज राहणार नाही. तर ही आमची जबाबदारी. आमचे सांसद पियुष गोयलजी केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मनात फार मोठा प्लान आहे या संजय गांधी नॅशनल पार्कच्या बद्दल. पण एक मोठी समस्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे झोपडी आहेत किंवा जे आदिवासी लोक राहतात त्यांचं जे पुनर्वसन करायचं आहे, ही सुद्धा एक मोठी चुनौती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. त्यांचं पुनर्वसन कुठे कुठे करता येईल या साठी दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय जे आरेमध्ये आदिवासी बांधव आहेत त्यांची जी समस्या आहे त्याबद्दल त्यांचं निराकरण कसं करायचं या दृष्टीने सुद्धा सरकार एक मजबूत पाऊल पुढे ठेवते आहे. आत्ताच तुम्ही बघितलं असेल टॉय ट्रेनचं उद्घाटन झालं आणि ती 2 ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता आतमध्ये आपण बॅटरी ऑपरेटेड कार्स त्याच्यात ठेवली आहे, बस त्याच्यात ठेवली आहे. सर्वात जास्त पॉप्युलेशन चिताचं म्हणजे बिबट्याचं कुठे असेल तर हायली डेन्स पॉप्युलेशन ऑफ लेपर्ड इन नॅशनल पार्क. आणि असं असून सुद्धा कुठल्याही माणसाला या बिबट्याने त्रास दिला नाही आहे. हे शिकण्यासारखं आहे की शहरात असून सुद्धा एवढे मोठे संख्यात बिबट्या असून सुद्धा बिबट्याने कुठल्याही माणसाला संजय गांधी नॅशनल पार्कच्या अवतीभोवती त्रास दिला नाही आहे. म्हणून हे आमचं वैभव आहे, मुंबईची शान आहे. आणि ते किती चांगलं होऊ शकत, त्याच्या आणखीन किती प्लांटेशन करू शकतो ज्यामुळे मुंबईचं टेम्परेचर पर्यावरण संतुलित राहील, हे संपूर्ण मुंबईकरांनी लक्ष देण्याची आवश्यकता.